सालाबादप्रमाणे आम्ही दत्त उत्सव हा आमच्या गावचा सप्ताह आम्ही साजरा करत आहोत आणि या कालपासून हा आमचा सप्ताह चालू झालेला हा 1.5 दिवसाचा असतो आणि ह्या 1.5 दिवसाच्या सप्त्यामध्ये आत्ताचा जो मोठ्या प्रमाणे कार्यक्रम चाललेला आहे मिरवणूक, त्याला आम्ही अंबलीचा गाडा आहे म्हणतो आणि हा अंबलीचा गाडा आमच्या गावची ही परंपरा आहे. ही तकरीबन 90-100 वर्षापूर्वीची आहे. ज्यावेळी आमच्या गावचं एक दत्त मंदिर स्थापन झालं अक्कामाऊलीने केलं, त्यानंतर आमच्या गावची ही परंपरा चालू आहे. आणि आजचा हा जो भाग दिसतो हा अंबलीचा गाड्याचं वैशिष्ट्य आहे. त्यावेळी अक्कामाऊलीने आमच्या गावामध्ये दत्ताची मूर्तीची स्थापना केली, आमच्या गावामध्ये दत्त मंदिर चालू केलं. त्यावेळी अंबलीच्या गाड्याचा उद्देशच हा आहे की अंबलीच्या गाड्यातून भिक्षारूपी आंबील आणून आम्ही या महाप्रसादामध्ये आमचे गावकरी हे वाटत असतात आणि ह्या अंबलीच्या गाड्यामधून जी भिक्षारूपी आंबील येईल या अंबलीचा प्रसाद म्हणून सर्वांना महाप्रसादाबरोबर दिला जातो. या अंबलीच्या गाड्याचं वैशिष्ट्य आहे, इथं सर्व गावकरी उपस्थित राहतात, महिला उपस्थित राहतात आणि त्याप्रमाणे लेझिम मंडळ जे आता तुमच्या समोर आहे, लेझिम मंडळ तुमच्या समोर आहे, लेझिम मंडळ आहे, बँजो लावलेला आहे. बँजोमध्ये अफाट मुलं डान्स करत वाजत गाजत हा सोहळा साजरा करत असतात. त्याचप्रमाणे त्याच्या पाठीमागं बैलजोडी असते, जी गावची पौराणिक परंपरा आहे की बैलजोड्या गाव शेतकऱ्यांच्या आहेत आज मिरवणुकीद्वारा घेऊन येत असतात आणि त्याकडून लास्टला आपली गाडी म्हणजे एक बैलगाडी आहे, ही पूर्वीची परंपरा आज सुद्धा त्यामध्ये जपत आहे. आणि सर्वप्रथम या लेझिम पथकाला विचारू की आज त्यांना कसं वाटतं. तुम्ही किती आहे? नवी व 8वीत आहे. तुझं नाव काय बेटा? तुझं गाव कोणतं? या सर्व मुली आहेत या 8वी आणि 9वीच्या शाळेतील आहेत, क्लासमधील आहेत आणि यामध्ये टेंडलकोपच्या सुद्धा मुली उड्यावर भाग घेतलेला आहे. आता यांचा प्रत्यक्षच बघू. एवढी शक्ती भक्ती करायचं आणि परत डिलीट करायचं. असं कसं काय तुम्ही टाइम काढू शकता? चालू केलं का?
त्याचप्रमाणे हा यंगर ग्रुप आहे गावचा आणि त्या चांगल्या प्रकारे डान्स करून हा जो अंमलीचा गाडा सहकार्य केलेला आहे. आता त्यांनाच विचारवा त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. प्रत्येकाचे यंग आणि अशीच हाऊस म्हणजे वर्ष चालत राहावे हीच आपली परंपरा जपत राहावी ही मंडळ सुद्धा किंवा आमच्या गावातली मुलं इतक्या खुश आहेत की त्यांना सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आणि दमदाटीने आम्ही इकडे आणलेलो आहोत आणि त्यामुळे याप्रमाणे या उत्सवाचा जो अंमलीचा गाडा आहे या गाड्याची इथे 5 सुवासिनी येऊन इथे पूजा करत असतात. जी बैलजोडी आलेली आहेत त्या बैलजोडींची पूजा करून यानंतर या कार्यक्रमाचं म्हणजेच या अंमलीच्या गाड्याचं जे आहे इथं आज एंड करत आहेत याची सांगता करत आहेत. त्यामुळे आता ह्या मिरवणुकीला यानंतर बैलजोडीची जी पूजा करत आहेत हे पूजा करत आहेत यांचे हे या सुवासिनी बरोबर यांचे जे पूर्वज आमची अण्णा जी आहे हे सालाबादप्रमाणे या बैलजोडीची पूजा करत असते आणि ही जी परंपरा आहे हिला या परंपरेला जागृत ठेवण्याचे काम आमचे गावकरी करत असतात मोठ्या उत्सवाने. त्याचप्रमाणे आम्ही आणि ही जी परंपरा मी पहिला जसं सांगितलं ही परंपरा जी अंमलीच्या गाड्याची किंवा या दत्त सप्ताहाची आमच्या तालुक्यामध्ये पहिलाच आमच्या गावामध्ये सप्ताह आकामाऊलींनी सुरू केला होता आणि तो आज गायत चालू आहे. आम्ही या सप्त्याबद्दल किंवा हे दरवर्षी सालाबारप्रमाणे हे करत असतात. हे दशरथ मामा त्यांना विचारू की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. मामा हा जो तुम्ही आता जे करता हा सांगताचा कार्यक्रम जे सालाबारप्रमाणे करत आहे यामध्ये कसं वाटतं कशी करता. हा पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि गावच्या बैलजोड्या जुंपून अंमलीचा गाडा मिरवणूक काढतं. त्याच्यानंतर सगळ्यांनी मौज मजा करून प्रसादासाठी प्रसाद चालू करतो. त्याच्यानंतर बैलजोडीची त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं ज्यावेळी अंमलीचा गाडा पोचतो गावातील बैलजोड्या ह्या इथं पूजा केली जाते या मान्यवरांच्या हातून. आणि अनुमावशी जे आहे ही त्यांची वंशज आहे उदयगिरी अण्णा आहेत हे त्यांचे वंशज आहेत. हे सर्वांनी मिळून ही पूजा केली जाते आणि ह्या अंमलीच्या गाड्याचं जे रूप आहे याची आज इथे सांगता होत आहे. खरोखरच आम्ही गावाचा अभिमान मानतो की ही परंपरा आज सगळ्यात जागृत ठेवलेली आहे आणि ही अशीच कायम अखंडित राहावी हीच दत्तचरणी प्रार्थना करून यांची आता ही पूजा होते. मला काही नाही येऊन जरा म्हणा भगवान गुडी हल्ला यांच्याकडून बंद करण्यात आता या कार्यक्रमाची अंमलीची गाडी सांगता ही जी गाडीची परंपरा आहे जे ज्यांची गवडे यांची परंपरा पहिल्यापासून चालू आहे आणि त्यांचीच आता मुलं नातवंडे हा कार्यक्रम चालू असतात.
यांनी जी बैल दुरुस्ती केलेली आहे हे आमच्या गावचे अतिशय नागरिक कैलासवासी कल्लाप्पा वर्मा पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया विचारू जवळ पुढे. तुम्ही हे बैल कारण काय? ही परंपरा माझ्या मनात 125 वर्ष झालेली आहे. सभा आहे अख्खाच्या सानिध्यातून ही परंपरा राबवलेली आहे. अख्खाच्या मागे हे आहे शेवटी आपलं हे नेहमीप्रमाणे रुटीन चालू आहे. त्याप्रमाणे आम्ही हा आंबील गाडा चालू केलेला आहे. यांचे जे नातू आहेत जी गाडीची परंपरा आहे ते अंबल करून गाडी आणतात. त्यांच्याकडून या प्रतिक्रिया विचारून घेऊ. तुमचं नाव काय? माझं नाव दत्तात्रय नारायण पाटील. आणि हे केव्हापासून चालू करता? आमच्या वाढ वाटलापासून परंपरा चालू आहे. आणि गाडा अख्खांच्या आहे. तुम्ही हा गाडा किती वाजता सजवता? आता काय गाडा निघाला. यांनी 4 वाजता हा गाडा सजवतात आणि तिथील जवळचे आंबील आणि गावचे आंबील एकट्ठा करत इथं घेऊन येतात आणि ही परंपरा त्यांच्या आज नातवंडांनी चालू केली आहे. आणि आज हा एक अभिमान आहे गावासाठी की ही परंपरा चालू आहे. Higit begali higit higit. So higit eh. Hari ini sab. Higit. Tak pesawat kan. Higit talat. ज्या माऊलीने आमच्या गावामध्ये सप्ताह चालू केलेला आहे, दत्ताची मूर्ती दत्ताची आराधना चालू केली आहे, त्या माऊलींच्या समाधीच्या मंदिरमध्ये आम्ही आता उभा आहे. या ज्या सर्व माऊलीने ही जी आंबील आणली होती बैलगाडीतून आणि आपण वाजत गाजत आणली होती, त्या महिलांनी आता इथं ही सांगता केलेली आहे. आणि याच अका माऊलींच्या पायथ्याशी आम्ही आता उभे आहोत मंदिरपाशी. आणि आमचे कुरबेटचे महाराज हे जे आहे ते कुरबेटचे महाराज आहेत. त्याचप्रमाणे हे उदयनागिरी आहेत, हे त्यांचे अका माऊलींचे वंशज आहेत आणि त्यांचे सेवक म्हणून राहिलेले हे तानाजी वडलेले आहेत. आता आम्ही हा जो उत्साह साजरा केला त्या उत्सवाबद्दलची हे जी प्रतिक्रिया या महिलाकडून आम्ही जाणून घेत आहोत. त्यांनाच आता विचारू की त्यांना हे जो आता दिवस आहे किंवा हे जे आंबील गुण येतात त्यांना कसं वाटतं? अहो तुझं नाव काय? हां, मग हे तुम्ही दरवर्षी येता? दरवर्षी आम्ही ही पायी प्रवास म्हणजे असं गाड्याबरोबर आम्ही पायी प्रवास आंबलीचे कळशी घेऊन पाठीकडे आम्ही दरवर्षी असं येतोय. गावातून येतोय ते आंबीलच्या गाडा सांगितल्याप्रमाणे या सालाबादप्रमाणे यांची परंपरा आहे आमच्या गावच्या माऊल्यांची की यांनी आंबलीच्या कळशा घेऊन सकाळी मला वाटते 5 वाजता पासून या लवकर चालू करतात आणि पुऱ्या गावाभर मिरवणुकीच्या पाठीमागं येत असतात आंबलीच्या गाड्या आणि गाणी अभंग अशा प्रकारे म्हणत या इथे येऊन सांगता केलेली आहे. खरोखरच आम्ही आमच्या या माऊल्यांचं आभार मानतो की अशीच ही परंपरा यावर्षी 100 आहेत, पुढच्या वर्षी 200 होऊन देत आणि आमच्या गावाच्या महाप्रसादला एक वेगळं रूप प्राप्त होऊन देत. हीच आम्ही अक्का माऊलींच्या आणि हे जे महाराज आले आहेत त्या महाराजच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. महाराजांचा आम्हाला अभिमान वाटतो की महाराज कुरबेटचे जे महाराज आहेत आमचे हे आधारस्तंभ आहेत आणि प्रत्येक वर्षी ते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आज ते उपस्थित आहेत. आणि यांच्याद्वारे महाप्रसादचं जे पूजा केली जाते महाराजांच्या हातूनच केली जाते. ही यांची पण ही परंपरा आहे आणि ही परंपरा आमच्या राजगुरुवासी जे मंडळ आहे दत्तमंडळ आहे किंवा राजगुरुवासी जे सर्व गावकरी आहेत यांनी ही जोपासली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलद्वारे या महिलांना
आमच्या सर्व गावकऱ्यांना आणि श्री दत्त भजनी मंडळ व आकामौली भजनी मंडळ यांचे आम्ही आभार मानतो की इतक्या मोठ्या प्रकारे त्यांनी हा सप्ताह वाजत गाजत सुरू केलेला आहे आणि हा अंमलीच्या गाड्या इतक्या गौरवाने आणत आहेत. तरी मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री गुरुदेव दत्त. माझी साहेब त्यांच्याकडून बघायला 5,000 रुपयाची देणगी मिळाली आहे. माझ्याकडे शकता आहे कमी सगळ्यांचा माझी एक देवा श्री गुरुदेव दत्त. हे भारी काम